विचार करा, आपण आयुष्यभर ज्या रस्त्यांवर चालत आलो आहोत, तो रस्ता जर आपल्याला श्रीमंतीकडे नेत नसेल तर? लहानपणापासून आपल्याला एकच गोष्ट शिकवली गेली: चांगले मार्क्स मिळवा, चांगली नोकरी मिळवा, थोडं थोडं सेव्ह करा आणि निवृत्तीनंतर आयुष्य एन्जॉय करा. पण एक क्षण थांबून विचार करा, जर हा प्लॅन इतकाच परफेक्ट असता तर बहुतेक लोक आर्थिक तणावात का असते? का पगार वाढला तरी चिंता कमी होत नाही? का 40 वर्ष काम करूनही पुरेसं झालं असं कधीच का वाटत नाही? कदाचित समस्या मेहनतीत नाहीये, तर समस्या आहे रस्त्यामध्ये. हो, रस्त्यामध्ये. कारण प्रत्येक माणूस आर्थिकदृष्ट्या 3 वेगवेगळ्या रस्त्यांपैकी एका रस्त्यावर चालत असतो आणि बहुतेक लोकांना हे कधीच समजत नाही की ते नेमके कुठे चाललेले आहेत. तर आजचा जो व्हिडिओ आहे ना, तो आपल्या डोळ्यांवरचा पडदा काढणार आहे. आपण ज्या रस्त्याला सुरक्षित समजतोय तोच कदाचित आपल्याला आयुष्यभरासाठी बांधून ठेवतोय, आणि एक वेगळा रस्ता आहे की जो वेगवान आहे, धाडसी आहे, पण खरा स्वातंत्र्याकडे नेणार आहे. पण प्रश्न एकच आहे की आपण सध्या कोणत्या रस्त्यावर आहोत, आणि त्याहून महत्त्वाचं आहे की आपण रस्ता बदलायला तयार आहोत का? तुम्ही या व्हिडिओमध्ये पूर्णपणे गुंतण्याच्या अगोदर मला तुम्हाला एक गोष्ट मात्र स्पष्ट करायची आहे. हा फक्त एक व्हिडिओ नाहीये, ही एक मिशन आहे, आणि आजचा या व्हिडिओ सिरीज मधला पार्ट 2 आहे. आणि या पूर्ण सिरीजचा आपला एकच उद्देश आहे की पुढच्या 5 वर्षात आपल्याला कशा प्रकारे आपल्या उत्पन्नाचे स्रोत तयार करायचे आणि पुढच्या 10 ते 15 वर्षांमध्ये आर्थिकदृष्ट्या पूर्ण स्वातंत्र्य कसं मिळवायचं. ही सिरीज मध्ये फक्त मोटिवेशन नाहीये, ही एका अभ्यासावर आधारित आहे. विविध पुस्तकं, यशस्वी लोकांचे अनुभव, इंटरव्ह्यूज आणि प्रत्यक्ष आयुष्यातील उदाहरणांचा सखोल अभ्यास करून आपण ही प्रत्येक व्हिडिओ बनवत आहोत. आजचा हा पार्ट 2 आहे, आणि पुढे आपण अशाच वेगवेगळ्या व्हिडिओमधून शिकणार आहोत की लवकर श्रीमंत कसं व्हायचं नाही, तर बुद्धीनं, सिस्टीमनं आणि योग्य मार्गाने आर्थिकदृष्ट्या स्वातंत्र्य कसं मिळवायचं. जर आपण खरंच आयुष्य बदलण्याच्या विचारात असाल तर ही सिरीज मात्र शेवटपर्यंत नक्की पहा, कारण कदाचित आपल्या आयुष्यातील आर्थिक वळण इथेच सुरू होणार आहे. आता आपण मूळ मुद्द्यावर येऊया. प्रत्येक माणूस आयुष्यात 3 आर्थिक रस्त्यांपैकी एका रस्त्यावर चालत असतो. हा फक्त पैसे कमवण्याचा विषय नाहीये, हा विचारसरणीचा, जीवनदृष्टीचा आणि स्वातंत्र्याच्या अर्थाचा विषय. हे 3 रस्ते कोणते आहेत? तर पहिला आहे साइडवॉक, दुसरा आहे स्लो लेन, तर तिसरा आहे फास्ट लेन. आणि सर्वात धक्कादायक गोष्ट कोणती आहे माहितीये? बहुतेक लोक आपला रस्ता निवडत नाहीत, तर तो आपोआप स्वीकारतात. घरच्यांनी सांगितलेला मार्ग, समाजाने मान्य केलेला मार्ग, सुरक्षित वाटणारा मार्ग. पण आपण कधी थांबून स्वतःला विचारलंय का की हा मार्ग मला कुठे नेणार आहे? कारण रस्ता ठरवतो गंतव्य. जर आपण फुटपाथवर चालत असाल तर महामार्गाची स्पीड कधीच मिळणार नाही. जर आपण संथ लेनमध्ये चालत असाल तर वेगाची अपेक्षा करणं निरर्थक आहे. आणि जर आपल्याला आर्थिक स्वातंत्र्य हवं असेल तर रस्ता बदलण्याची तयारी असावीच लागते. हे 3 रस्ते फक्त कमाईचे मॉडेल नाहीयेत, ही 3 रस्ते वेगवेगळ्या विश्वासांवर आधारलेले आहेत. साइडवॉक म्हणतो आज जगा, स्लो लेन म्हणतो हळूहळू जगा, तर फास्ट लेन म्हणतो मोठं काहीतरी निर्माण करा. आता पुढे आपण प्रत्येक रस्ता खोलात जाऊन समजून घेणार आहोत, आणि कदाचित त्या प्रक्रियेत आपल्याला स्वतःचं प्रतिबिंबही दिसेल. कारण खरी सुरुवात होते जेव्हा आपल्याला कळतं आपण नेमके कुठे उभे आहोत. चला आता पहिल्या रस्त्याकडे पाहूया, साइडवॉक म्हणजेच फुटपाथ. हे नाव साधं नाहीये, पण परिणाम मात्र भयानक आहेत. साइडवॉक मानसिकता म्हणजे काय? ही ती मानसिकता आहे जिथे आज सर्वात महत्वाचा असतो आणि उद्या हा शब्द फक्त सांत्वनासाठी वापरला जातो. पैसा आला की लगेच खर्च, क्रेडिट कार्ड आहे, EMI आहे, पुढच्या महिन्यात पाहू हे आहे. साइडवॉक लोकांचा फोकस असतो क्षणिक आनंदावर, नवीन मोबाईल, महागडे ब्रँड्स, स्टेटस दाखवणाऱ्या गोष्टी. पण एक गोष्ट मात्र कायम दुर्लक्षित राहते: आर्थिक पाया. त्यांच्यासाठी पैसा म्हणजे खर्च करण्याचं साधन, निर्माण करण्याचं साधन नाही. आणि सर्वात मोठा धोका म्हणजे त्यांच्याकडे कोणताही कंट्रोल नसतो. जर नोकरी गेली, जर आजारपण आलं, जर एखादं संकट आलं तर त्यांच्याकडे बॅकअप नसतो. साइडवॉक म्हणजे उद्या स्वतःच बघेल अशी मानसिकता. पण वास्तव मात्र वेगळंच असतं. उद्या अचानक येतो आणि तयारी मात्र नसते. ही मानसिकता श्रीमंतीपासून सर्वात दूर असते, कारण इथे शिस्त नाही, नियोजन नाही, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जबाबदारीची जाणीवही नाही. साइडवॉकवर चालणाऱ्यांना वाटतं ते मोकळे आहेत, पण खरं स्वातंत्र्य म्हणजे पर्याय असणं. आणि साइडवॉक लोकांकडे पर्याय नसतात, फक्त परिस्थिती असते. आता प्रश्न असा आहे, आपण कधी भावनेतून खर्च करतो का?
आपण भविष्याकडे दुर्लक्ष करतो का? आणि जर उत्तर हो असेल तर कदाचित आपण अजूनही फुटपाथवरच चालत आहोत आणि पुढचा रस्ता तो थोडा सुरक्षित वाटतो, पण त्यातही एक मोठा सापळा आहे. आता येतो दुसरा रस्ता, स्लो लेन. हा रस्ता धोकादायक नाहीये, तो सभ्य आहे, सुरक्षित आहे आणि समाजमान्यही आहे. इथेही फॉर्म्युला आपल्याला अगदी लहानपणापासून शिकवला जातो. चांगलं शिक्षण घ्या, चांगली नोकरी मिळवा, दर महिन्याला थोडं थोडं सेव्ह करा, म्युच्युअल फंड, PF, FD मध्ये गुंतवणूक करा आणि 30 ते 40 वर्षांनी आरामात निवृत्त व्हा. हे ऐकायला खूप व्यवस्थित वाटतं, पण इथेच मोठा प्रश्न निर्माण होतो. आपण 40 वर्ष कोणासाठी काम करत आहोत? स्वतःच्या स्वप्नांसाठी की पगाराच्या सुरक्षिततेसाठी? स्लो लेन लोक शिस्तबद्ध असतात, ते बचत करतात, ते प्लॅन करतात, ते रिस्क टाळतात, पण त्यांचं एक मोठं गुपित आहे, ते आपला वेळ विकतात. ऍक्टिव्ह इन्कमवर त्यांचं आयुष्य उभं असतं. काम थांबलं की पैसा थांबतो. ते म्हणतात मी रिटायर झाल्यावर जगणार, पण आयुष्याची सर्वात ऊर्जा भरलेली वर्ष ती ते पगारासाठी देऊन टाकतात. आणि इथे सर्वात मोठा भ्रम निर्माण होतो. हळूहळू श्रीमंत होईल. हो, कदाचित होईनही, पण कधी? 60व्या वर्षी. तेव्हा शरीर थकलेलं असेल, उत्साह कमी असेल आणि वेळेची किंमत सर्वात जास्त असेल. स्लो लेन सुरक्षित आहे, पण सुरक्षिततेच्या बदल्यात तो वेळ घेतो. आणि वेळ ही एकमेव अशी संपत्ती आहे जी परत मिळत नाही. म्हणूनच स्लो लेन पूर्णपणे चुकीची नाहीये, पण तो स्वातंत्र्य उशिरा देतो. आता पुढचा रस्ता आहे तो वेगळा आहे, तो वेगवान आहे, तो धाडसी आहे, पण तो आयुष्यभर वाट पाहायला सांगत नाही. आता येतो तिसरा रस्ता, फास्ट लेन. हा रस्ता सर्वात वेगळा आहे, कारण इथले नियम वेगळे आहेत, विचार वेगळे आहेत आणि गंतव्यही वेगळं आहे. फास्ट लेन मधले लोक स्वतःला एक प्रश्न विचारतात, मी वेळ विकून पैसे कमवणार की सिस्टीम तयार करून पैसे कमवणार? आणि हा जर फरक समजला तर सगळं गणितच बदलतं. स्लो लेन मध्ये आपण पगारासाठी काम करतो, फास्ट लेन मध्ये आपण व्हॅल्यू तयार करतो. फास्ट लेनच्या लोकांचा फोकस असतो मोठ्या प्रमाणावर समस्या सोडवण्यावर. ते विचार करतात मी 10 लोकांना कशी मदत करू? नाही, मी 1 लाख, 10 लाख किंवा कोटी लोकांना कसा फायदा देऊ शकतो? कारण श्रीमंतीचा फॉर्म्युला सोपा आहे. जितक्या जास्त लोकांचं आयुष्य आपण सुधारू शकतो तितकाच पैसा आपल्याकडे येतो. फास्ट लेन मध्ये 3 मोठे शब्द आहेत. पहिला म्हणजे कंट्रोल. आपण आपल्या उत्पन्नावर कंट्रोल ठेवतो का? कंपनीचा मालक असतो, सिस्टीमचा निर्माता असतो. दुसरी गोष्ट म्हणजे स्केल. आपण एखादी सिस्टीम तयार केली की ती हजारो लोकांपर्यंत पोहोचवू शकतो का? आणि तिसरं म्हणजे लिव्हरेज. तंत्रज्ञान, टीम, ऑटोमेशन हे सगळं आपल्या वेळेला गुणाकार करतं. इथे पैसा वेळेच्या बदल्यात येत नाही, तर तो मूल्यांच्या बदल्यात येतो. हो, फास्ट लेन मध्ये रिस्क आहे, अनिश्चितता आहे, पण इथे एक मोठं बक्षीस आहे, वेळेचं स्वातंत्र्य. फास्ट लेन लोक म्हणत नाहीत की मी 60व्या वर्षी श्रीमंत होणार, 60व्या वर्षी एन्जॉय करणार. ते म्हणतात मी माझ्या अटींवर जगणार. आणि हेच खऱ्या श्रीमंतीचं बीज आहे. आता प्रश्न फक्त एवढाच उरतो, आपण सुरक्षिततेच्या बदल्यात वेळ देणार आहोत की धाडसाच्या बदल्यात स्वातंत्र्य मिळवणार आहोत? आता या तीनही रस्त्यांमधला सर्वात मोठा फरक समजून घेऊया. साइडवॉक लोक म्हणतात जीवन आज आहे, उद्या कोणी पाहिलंय? स्लो लेन लोक म्हणतात जीवन निवृत्तीनंतर आहे, थोडं थांबूया. पण फास्ट लेनचे लोक म्हणतात जीवन आत्ता आहे आणि नियंत्रण माझ्या हातात आहे. हा फरक शब्दांचा नाहीये, हा फरक मानसिकतेचा आहे. साइडवॉक मध्ये पैसा आपल्याला नियंत्रित करतो, EMI, कर्ज, खर्च सगळं आपल्याला चालवत असतं. तर स्लो लेन मध्ये नोकरी आपल्याला नियंत्रित करते. बॉस, पगार, वार्षिक वाढ यावर आपली मर्यादा ठरते. पण फास्ट लेन मध्ये आपण स्वतःचाच मार्ग नियंत्रित करतो. इथे उत्पन्नाचं छत नसतं, इथे सॅलरी कॅप नसतो, इथे आपली कमाई आपल्या निर्माण केलेल्या मूल्यांवर ठरते. साइडवॉक लोक भावना चालवतो, स्लो लेन सुरक्षितता चालवते, तर फास्ट लेन निर्णय आणि दृष्टी चालवते. आणि एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, सर्वजण श्रीमंत होऊ शकतात असं नाही, पण जो स्वतःचा रस्ता बदलायला तयार आहे तो नक्कीच आर्थिक स्वातंत्र्याकडे जाऊ शकतो. रस्ता बदलण्यासाठी पैशांची गरज नसते, गरज असते ती विचार बदलण्याची. आज आपण जर मान्य केलं की हो, मी कदाचित चुकीच्या रस्त्यावर आहे, तर खरी सुरुवात इथेच आहे. कारण ज्या क्षणी आपल्याला कळतं की आपण कुठे आहोत त्या क्षणी आपण दिशा बदलू शकतो. आणि लक्षात ठेवा, श्रीमंती म्हणजे फक्त बँक बॅलन्स नाही, श्रीमंती म्हणजे वेळेवरचं नियंत्रण, निर्णयांवरचं नियंत्रण आणि आपल्या आयुष्यांच्या मार्गावरचं नियंत्रण. आता प्रश्न स्पष्ट आहे, आपण पुढे कोणत्या रस्त्यावर चालणार आहोत? आता सगळ्यात महत्वाचा भाग,
हे सगळं ऐकल्यावर एकच प्रश्न उरतो, आपण नेमके कुठे उभे आहोत? साईडवॉकवर, स्लो लेन मध्ये की फास्ट लेन कडे वळण्याच्या तयारी? हा प्रश्न इतरांना विचारण्यासारखा नाहीये, हा स्वतःलाच प्रामाणिकपणे विचारायचा प्रश्न आहे. कारण खरा बदल बाहेरून होत नाही, तो आतमधून होतो. जर आपण साईडवॉकवर असाल तर पहिलं पाऊल म्हणजे जबाबदारी स्वीकारणं. परिस्थितीमुळे आहे हे कारण थांबवायचं, स्वतःवरच्या खर्चांवरचं नियंत्रण मिळवायचं आणि शिस्त लावायची. जर आपण स्लो लेन मध्ये असाल तर विचार बदलायचा. फक्त बचत करून श्रीमंत होता येत नाही, निर्माण करून श्रीमंत होता येते. आपला वेळ विकण्याऐवजी आपण कोणती व्हॅल्यू तयार करू शकतो हा प्रश्न विचारायचा. आणि जर आपल्याला फास्ट लेन कडे जायचं असेल तर एक गोष्ट मात्र मान्य करावीच लागेल, अनिश्चितता असेल, लोक हसतील, चुका होतील, पण प्रत्येक मोठी गोष्ट ही सुरक्षिततेच्या बाहेरच सुरू होते. फास्ट लेन म्हणजे बेफिकिरी रिस्क नाही, तर ती कॅल्क्युलेटेड रिस्क आहे. ज्ञान घेऊन, तयारी करून, दृष्टी ठेवून आणि सर्वात महत्वाचं म्हणजे दीर्घकालीन स्वातंत्र्य डोळ्यासमोर ठेवून. आजच निर्णय घ्यायचा आहे असं काही नाहीये, पण आजच विचार मात्र सुरू करायचा आहे. कारण रस्ता बदलण्याचा निर्णय हा एका दिवसात होत नाही, तो एका विचारातून सुरू होतो. आणि कदाचित हा व्हिडिओ आपल्या आयुष्यात तो पहिला विचार निर्माण करतो आहे. पण प्रश्न मात्र अजूनही तसाच आहे, आपण कोणत्या रस्त्यावर चालणार आहोत? तुम्ही इथपर्यंत जर व्हिडिओ पाहिला असाल तर तुम्ही मात्र योग्य रस्त्यावर चालण्याच्या दृष्टिकोनातून विचार करताय हे मात्र नक्की. हा होता पार्ट 2. आपल्याला कशा प्रकारे पुढच्या 5 वर्षामध्ये एक सिस्टीम तयार करायची की इन्कम सोर्सेस तयार करायचे आणि 15 वर्षामध्ये 10 ते 15 वर्षामध्ये कशा प्रकारे आपल्याला आर्थिक स्वातंत्र्य मिळवायचंय. चला भेटूया पार्ट 3 मध्ये. तुमचे खूप खूप धन्यवाद.